आमच्या घरी गणपती आला आहे. पहिलं स्टार्टिंग पासून बघा, आता तुम्हाला समजणार नाही. गणपती बाप्पा मोरया. सो हॅलो गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. हा ब्लॉग मी रात्रीपासून चालू करत आहे कारण उद्या आहे गणेश चतुर्थी, म्हणजे 27 जूनला. सो आता आहे 26 ऑगस्ट, म्हणजे गणेश चतुर्थी, म्हणजे गणपती उद्याच येणार आहे. पण मला एक्साइटमेंटमुळे झोप नाही आहे, म्हणून मी हा ब्लॉग रात्रीपासून चालू करत आहे. आणि घरी डेकोरेशन चाललं आहे कारण आम्ही दरवेळी एक रात्राच्या आधीच डेकोरेशन करतो. आणि म्हणजे आमचे इथे मे 5 का 7 दिवस असतात गणपती. आणि मग आम्ही डेकोरेशनची तयारी करतोय. रात्रीचे 3 वाजले तरी आमचं डेकोरेशन संपलं नव्हतं, म्हणून आम्ही थोडासा डेकोरेशनचा उरलेला टचअप वगैरे तर आम्ही सकाळी केला. मग आणि माझा भाऊ पण मदत करता, मामा आणि पप्पा. आणि मग मी आईच्या घरी जाऊन पोहे खाल्ले कारण तिकडे तर घरी गडबड होती म्हणून. आणि मी सकाळी उठलेली आहे 8 वाजता. ओके, मी बोलायला विसरली. सो एवढ्या लवकर मी कधी उठली नाही, बट उठली आज उठावं लागलं. आणि पुढचा व्लॉग प्लीज बघत जा, बघा खूप मस्त आहे. आणि मी बोलायला विसरले की मी व्लॉगचे पार्ट्स करत आहे. हा आहे व्लॉग नंबर 1 जो तुम्ही बघत आहात. आणि अजून पण येतील व्लॉग नंबर 1, व्लॉग नंबर 2, 3 ऑफ गणेश चतुर्थी. ओके. आणि मग माझा मामा आणि पप्पा डेकोरेशन चालू करत होते. थोडेसे टचअप वगैरे झुमर लावायचं. आणि तुम्हाला कळेल की पुढे व्हिडिओ जर बघत जाल तर तुम्हाला कळेल. आणि मग मी तयार होत होती. अँड गाईज, मी कशी दिसत आहे बोला नक्की कमेंट्स मध्ये. कोणी बोलणार नाही की मी भूत दिसत आहे. सच बोलू नका, छोटं झूट बोला. आणि मग आम्ही जायला निघत होतो गणपतीला आणायला. हे बघा, हे झाकायचं कापड आहे आणि एक पाठाला ठेवतो तो कापड आहे. वर्तक नगरला बुक केलेलं आहे. कोणाला फाईनला भेटायचं असेल तर या. मावशी मला बस चालते. दोघांचे वेळात नाही भेटला. वेट अ सेकंड, मी इथे ब्लर का केलं आहे तुम्हाला क्वेश्चन तर आला असेल. मी ब्लर केलं कारण मला ना तुम्हाला आत्ता गणपती दाखवायचं नाही, जेव्हा स्थापना वगैरे सगळं करणार तेव्हाच मी तुम्हाला दाखवणार, म्हणून मी केलं आहे. सॉरी जर तुम्हाला ते आवडलं नसेल, बट मला तसंच पाहिजे प्लीज. तुम्हाला दिसेल. आता मी हा मोबाईल घेतला त्याच्यातच मंगल मूर्ती मामा गणपती बाप्पा मंगल मूर्ती.
मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मंदिर मामा की जय. आणि तुम्ही माझ्या चेहऱ्याकडे बघून बोलू शकता की मी खूप एक्सायटेड होते आणि मला गणपतीचा चेहरा बघायचा होता, पण झाकले म्हणून बघू नाही शकत तोपर्यंत. Wait a second. मोरया. मोरया. कारण पप्पा रिक्षा चालवतात तेव्हा, तर तू कसं पकडे रिक्षा चालवताना, म्हणून मामा थोडा वेळ पकडणार, थोडा वेळ रिक्षा बसेपर्यंत पकडणार आणि मग नंतर माझा पप्पा पकडणार घरी जाईपर्यंत. हे बघा. अँड प्लीज कमेंट्समध्ये बोला गणपती बाप्पा मोरया अँड सॉरी फॉर रिअली द लेट ब्लॉग. आणि मग मी पटापट धावत वरती आली तुम्हा सगळ्यांना दाखवण्यासाठी, आणि खाली पावलं काढले ते काढावेच लागतील. ते माझ्या मम्मीने पावलं काढले. मंगल मूर्ती बाप्पा बाप्पा. सिंपल पाणी का गब्बस. थोडस वर करतोस नाही लावायचं. हे इथनंच असं टाक ना हात. स्लो नाही, घाई नाही करायचा. उजवा पाय टाका ना, डावा टाकशील. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. आणि हे बघा आता आम्ही ठेवलेलं आहे. जे पंडितजी येणार ते वरती स्थापना करणार, आम्ही करणार नाही. जेव्हा ते येणार ते स्थापना करणार, मग ते वरचं जे आहे कापड ते काढणार आणि मग आम्ही चेहरा बघणार. आणि माझा भाऊ बघा झोपलेला पूर्ण. अँड गाईज मी कशी दिसत आहे बोला नक्की कमेंट्समध्ये. कोणी बोलणार नाही की मी भूत दिसत आहे. सच बोलू नका, छोटा झूठ बोला. प्लीज इग्नोर द बॅक स्टेज. ओके तर मी आता घरी आलेली आहे माझ्या आईच्या. सो तिथे का आलेली आहे, कारण आता मी जेवायला आली आहे, कारण घरी तिथे पंडितजी आधी पूजा करणं मगच आम्ही खाऊ शकतो. म्हणजे गणपतीला नैवेद्य दिल्याशिवाय आम्ही नाही खाऊ शकत. तर अजून पण पंडितजीच नाही आले, त्यांची पूजा पण नाही झाली अजूनपर्यंत. जेव्हा ते पूजा पंडितजी येणार तेव्हा ते पूजा करणार, जेव्हा आरती करणार मग नैवेद्य देणार तेव्हा आम्ही आमच्या गळ्यामधनं खाणार. बट आता मी खायला आली कारण मला खूप भूक लागली आहे. बघ माझे डोळे दिसत नव्हते ठेवायला, तर की मला खूप भूक लागलं म्हणून मी आईकडे आली. जर मला थोडीशी अजून भूक लागली तर मी तिथे खाईल जर बनलं असेल तर. आणि मी ब्लर का केलं तुम्हाला माहिती आहे, कारण जेव्हा पूर्ण असं मांडणार ऑफिशियली तेव्हाच मी तुम्हाला जेव्हा कसं करून ओके. सो वेट फॉर इट. आणि माझ्या मम्मीला मी तयार केलेलं कसा मेकअप झाला आहे ते. आणि मग पंडितजी आले होते आणि हे ते पंडितजी होते आणि आम्ही ठेवलेले म्हणजे स्थापित केलेले गणपती बाप्पा. आणि ते बरोबर ब्लॉग असा इंस्टाग्राम दोन्ही पण दोन्ही पण YouTube, असतात. Instagram. पाठी नाही ठेवायची जरा पुढे ठेवा. काम करा इथे ठेवा. चल हा पुढे ठेवा. मी कपडे चेंज केले कारण मला खूप कंटाळा आले होता कपड्यांमध्ये म्हणून मी. आणि पसारा बघा केवढा झालेला आहे. माझ्या मम्मीचा घाईत मेकअप केल्यानं 2-3 मिनटं म्हणून एवढा सगळा पसारा झालेला आहे. ओ माय गॉश, एवढा सगळं मला सांभाळावं लागेल. आणि हेच पंडितजी आमच्या इथे दरवर्षी पूजाला येतात, हे खूप चांगलं करतात. शुक्लपक्षे पार्वतीनाथ मंगलाय परम गणः एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि. आणि मग आम्ही आरती करत आहोत.
शरणं त्वमेव देवदेव सर्वं मम देव देव नमः पूजा देव करा पूजा करा करो नियतं सकलं करतमय हिमालये समर्पयामि आयुधं गिरिशमं रामनारायणं कृष्णरामोदरं वासुदेवं हरे श्रीरथं तवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम आणि हे बघा गणपती पण स्थापित झालेले आहेत आणि मोदक पण टेस्टी ठेवलेले आहेत आणि इथे आम्ही जेवत आहे. बाय गाईज, कारण आजचा दिवस झालेला आहे आणि आपण भेटूया व्लॉग नंबर 2 मध्ये ऑफ गणेश चतुर्थी. सो अंटिल दॅन बाय बाय. लाईक सबस्क्राईब टू माय चॅनल गणपती बाप्पा मोरया. बाय बाय. अँड कसा वाटला आजचं डेकोरेशन ते पण नक्की कॉमेंट्समध्ये कमेंट करा. बाय बाय. अँड हिअर आर सम फोटोज फॉर एक्स्ट्रा मेमरीज. गणपती बाप्पा मोरया.